नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 यामध्ये आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी ज्या ज्या मुलांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या टॉपिकमधील गुरुत्वाकर्षण संदर्भात जे काही महत्त्वाचे प्रश्न बनणार आहे ते सर्व महत्त्वाचे प्रश्न मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आरोग्यसेवकमध्ये तुम्हाला 40 तांत्रिक प्रश्न विचारले जाईल आणि त्यामध्ये कोणकोणत्या भागात विचारल्या जाईल या संदर्भात तुम्हाला ऑलरेडी सर्वांना माहीतच असेल. त्यापैकी आपण गुरुत्वाकर्षण टॉपिक या ठिकाणी घेत आणि त्यावर जे काही प्रश्न बनणार आहे ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण घेऊया. मित्रांनो बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, झाडावरून खाली पडणारी फळे कशी पडतात. आता एखादं जे झाड या ठिकाणी दिलेलं असेल, ठीक आहे, त्या झाडावरून जे काही फळे खाली पडणार आहे तर ती फळे कशा पद्धतीने खाली पडतात या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, झाडावरून खाली पडणारी फळे कशी पडतात, तर मित्रांनो ही क्षितिज लंब या पद्धतीने पडतात. या ठिकाणी या पद्धतीचं आपण झाड घेतलेलं आहे आणि इथून जर एखादं फळ जर खाली पडत असेल तर हे सरळ रेषेमध्ये खाली पडते, म्हणजे हे आहे क्षितिज लंब. तुम्हाला वेगवेगळे सुद्धा पर्याय ठिकाणी दिले जाईल, जसं की क्षितिज समांतर म्हटलं जाऊ शकते, तिरकी असं म्हटलं जाऊ शकते. तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, न्यूटनचे गतिविषयक किती नियम आहेत. तर हा प्रश्नांचं उत्तर सर्वांनाच माहीत असेल, तर न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. बघा मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, एखादी वस्तू जर वर्तुळाकार कक्षेमध्ये जर फिरत असेल तर या वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होते, त्या बलाला काय म्हटलं जाते. एखादी वस्तू जर या केंद्राच्या भोवती वर्तुळाकृती जर पद्धतीनं जर फिरत असेल तर केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होते त्या बलाला काय म्हटलं जाते. तर मित्रांनो याला अभिकेंद्री बल असं म्हटलं जाईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्या शास्त्रज्ञाचा नियम लक्षात घेऊन न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला होता. असा कोणता शास्त्रज्ञ आहे की ज्यांचा नियम लक्षात घेऊन आयझॅक न्यूटन या व्यक्तींनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. तर मित्रांनो केपलरचा नियम लक्षात घेऊन न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला होता. त्यानंतरचा प्रश्न बघा, पृथ्वी तिच्या जवळील कोणत्या बलाने सर्व वस्तू स्वतःकडे आकर्षित करतात. बघा, कुठलीही वस्तू जर पृथ्वीवरून जर आपण जर वर जर फेकत असेल तर ती पृथ्वी पुन्हा त्या वस्तूला काय करते, स्वतःकडे आकर्षित करते. तर त्या कोणत्या बलाद्वारे स्वतःकडे आकर्षित करते, तर त्याचं उत्तर आहे गुरुत्वीय बोल, म्हणजे ग्रॅव्हिटी फोर्स जो आहे. तर याद्वारे जी वस्तू आहे ती पृथ्वी स्वतःकडे काय करते, खेचून घेते. त्यानंतरचा प्रश्न बघा, पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कशी असते. तर आता बघा, या ठिकाणी ही पृथ्वी झाली थोडीशी चपटी राहील, हा झाला विषुववृत्त आणि हे वरचे जे दोन्ही काय झाले, ध्रुव झाले. तर ध्रुवाच्या ठिकाणी पृथ्वीची त्रिज्या कशी राहणार आहे, तर मित्रांनो ती कमी राहणार आहे, कारण की या ठिकाणी पृथ्वीची या ठिकाणी जी साईज आहे, जी त्रिज्या आहे ही कशी असते, कमी असते. आणि सर्वाधिक जर त्रिज्या जर म्हटली तर ती असणार आहे विषुववृत्तावर, जो समोरचाच आपला प्रश्न आहे. जसं की बघा, पृथ्वीची त्रिज्या विषुववृत्ताजवळ कशा पद्धतीची असते, तर ती राहते मित्रांनो जास्त. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण या ठिकाणी, जीचे मूल्य, जी म्हणजे गुरुत्वाकर्षण, जीचे मूल्य सर्वाधिक कोणत्या ठिकाणी असते. तर जीचे सर्वाधिक मूल्य राहते ध्रुवावर, आणि ते किती असते असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते राहते 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं काय असते, तिचं जीचं व्हॅल्यू असते. आता कसं असू शकते, तर बघा, या पद्धतीची जी आपली पृथ्वी आहे ही थोडी अंडाकृती पद्धतीने राहील. या ठिकाणी त्रिज्या काय आहे, कमी आहे, विषुववृत्त आपण जास्त बघितले, त्यामुळे जो गुरुत्वाकर्षण जो फोर्स आहे तो केंद्राकडे कसा राहील, जास्त राहणार आहे. म्हणून जीचं मूल्य जर म्हटलं सर्वाधिक कोणत्या ठिकाणी राहणार आहे, तर ती राहील ध्रुवावर. आणि किती, तर या ठिकाणी 9.832 मीटर सेकंड स्क्वेअर असं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, जीचे मूल्य सर्वात कमी कुठं असणार आहे. आता हा प्रश्न झालेला आहे, तर जीचं मूल्य सर्वात कमी राहणार आहे विषुववृत्तावर. आणि किती राहणार आहे, तर ते राहणार आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दोन्ही प्रश्नाला व्यवस्थित लक्षात घ्या. त्या ठिकाणी ग्रीचं जे आपलं जीचं जे व्हॅल्यू दिलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. नंतरचा प्रश्न बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जाताना बिंदूचे, जो काही पदार्थ असेल किंवा बिंदू असेल, त्या बिंदूचे केंद्रापासून अंतर वाढते, त्यामुळे जीचे मूल्य
जीच्या मूल्यामध्ये काय परिणाम होईल. तर बघा या ठिकाणी जर समजा हा जर आपण केंद्र जर घेत असेल आणि इथून जर वस्तू वर जर जात असेल तर या ठिकाणी जीचं जे व्हॅल्यू आहे ही कमी कमी होत जाते. म्हणजे जो गुरुत्वाकर्षण फोर्स आहे तर हा काय होते, कमी होते आणि सर्वाधिक कुठे राहणार आहे तर केंद्राजवळ. म्हणून याचं अचूक उत्तर बनणार आहे कमी. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, या ठिकाणी उंची दिलेली आहे किलोमीटरमध्ये आणि जीचं व्हॅल्यू दिलं आहे मीटर सेकंद पर स्क्वेअरमध्ये. तर आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया. तर बघा जसं की पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, पृष्ठभागामध्ये जर आपण अंतर जर घेतलं तर या ठिकाणी किलोमीटर होतं आणि या ठिकाणी जीचं व्हॅल्यू दिलं आहे मीटर पर सेकंद स्क्वेअरमध्ये. तर या ठिकाणी बघा पृथ्वीचा पृष्ठभाग 0 किलोमीटरवर जर असेल तर ग्रॅव्हिटी किती लागणार आहे, तर ती लागणार आहे 9.81. त्यानंतर माउंट एव्हरेस्ट म्हणजे साधारणतः तुम्ही 8.8 किलोमीटर एवढ्या अंतरावर जर जात असेल तर जीचं व्हॅल्यू काय होणार आहे, तर ते थोडंसं कमी होईल. तर ते होणार आहे 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. त्यानंतर बघा अंतराळाची जर कक्षा जर म्हटली आणि साधारणतः अंतर राहू शकते या ठिकाणी 400 किलोमीटर, तर त्या ठिकाणी जीचं व्हॅल्यू बनणार आहे 8.7. आणि जर का तुम्ही दळणवळण उपग्रह जर घेत असाल ज्याचं अंतर राहणार आहे 35,700, तर त्या ठिकाणी जीचं व्हॅल्यू बनल जीचं व्हॅल्यू बनणार आहे 0.225 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे, व्यवस्थित त्याला लक्षात घ्या कारण की हे सर्वच्या सर्व 10वीच्या पुस्तकातून काढलेले पॉईंट आहे. सर्व पॉईंट एकत्रित केलेले आहे, खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जर का तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली तर इतर तुमच्या मित्रांपर्यंतसुद्धा तुम्ही याला शेअर करू शकता. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, वस्तुमान आणि वजन या संदर्भातही तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण या ठिकाणी बघा थोडंसं याला क्लिअर करून घेऊ. तर वस्तुमान म्हणजे काय, आता एखादी ही वस्तू आहे, ठीक आहे, या वस्तूमध्ये साचलेला जेवढा काही द्रव्यसंची असते तर त्याला म्हटलं जाते वस्तुमान, याला म्हटलं ते वस्तुमान. ठीक आहे, आणि वजन तर तुमच्या लक्षात येईल, तिचं जे मेन वजन राहील ते वजन राहील. आता बघा एखाद्या वस्तूचं वस्तुमान हे सर्वकडे सारखं असते का, तर हे वस्तुमान सर्वकडे सारखं असते. म्हणजे ही वस्तूची जर साईज एवढी जर असेल तर हे ध्रुवावर एवढीच राहील, त्यानंतर विषुववृत्तावर एवढीच राहणार आहे. ठीक आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही अदर ग्रहावर जरी नेत असेल तरी हिचं वस्तुमान काय राहणार आहे, सारखंच राहणार आहे. वस्तुमानामध्ये कुठंही फरक पडणार नाही. परंतु वजनामध्ये फरक पडू शकतो, कारण की हीच वस्तू जर आपण ध्रुवावर जर आणली तर हिचं वजन जास्त असू शकते, विषुववृत्तावर हिचं वजन काय असू शकते, कमी राहू शकते. जर तुम्ही चंद्रासारख्या ग्रहावर जर या वस्तूला जर घेऊन जात असाल तर तिचं वजनसुद्धा त्या ठिकाणी कमी होईल. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या किती पट असते. चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या किती पट असते, तर ते राहते 1/81 पट. किती, 1/81 पट. त्यानंतरचा प्रश्न बघा, चंद्राची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या किती पट आहे. चंद्राची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या किती पट आहे, तर ती आहे 1/3.7 पट. दोन्हीही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे, खास तुमच्यासाठी पुस्तकातील हे पॉईंट काढून घेतलेले आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर बघा चंद्रावर त्वरण म्हणजेच काय, वजन पृथ्वीच्या किती पट असते. तर बघा आता चंद्रावर जे वजन असते एखाद्या वस्तूचं पृथ्वीच्या संदर्भात ते 1/6 असते. जसं की पृथ्वीवर एखाद्या वस्तूचं वजन जर 60 kg जर असेल तर चंद्रावर त्याच्या 1/6 राहणार आहे. तर 1/6 किती, तर 60चे 1/6 जर म्हटले तर ते होणार आहे फक्त किती, 10. तर 10 kg राहणार आहे कुठं, चंद्रावर. त्यानंतरचा प्रश्न बघा, गॅमा किरण, क्ष किरण आणि अवरक्त किरण, सूक्ष्म तरंग, रेडिओ तरंग हे सर्व काय आहे. तर मित्रांनो हे सर्वच्या सर्व विद्युत तरंग आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते. त्यानंतर एक प्रश्न तुम्हाला होमवर्क म्हणून सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे, जो आहे सर आयझॅक न्यूटन यांनी कोणत्या झाडाखाली बसल्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला होता. या ठिकाणी पहिला पर्याय आहे आंब्याचं झाड, सफरचंद, पेरू आणि नारळ. मित्रांनो याचं निश्चितच उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये नोंदवायचं आहे. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही इतर तुमच्या मित्रापर्यंतसुद्धा याला शेअर करू शकता. आणि जर का चॅनलसाठी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच.